इथे आल्यावर परत पाऊस आला. हा तो पण गप्प बसेल होता. आम्ही आलो आणि लगेच सुरू झाला. खरं आहे का म्हणे? करेन आम्ही आलो आणि परत सुरू झाला. म्हणजे त्याला आपलं स्वागत करायचं होतं. हे तर थरथर कापत होते सगळी. हे किती 2 वेळा था भिजले का हो, घरातले काय म्हणजे प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. किंमत मोजल्याशिवाय तुम्हाला त्याचं यश नाही मिळत. एकलव्याने किंमत नव्हती मोजली, त्याचा अंगठा काढून घेतला. परमेश्वर काहीतरी किंमत मोजायला लावतो. बघा एससीडी वैदिक वापरल्यावर गॅरंटेड काय मिळतं साहेब? यश मिळतं. मोठं यश मिळतं का नाही? पण ते यश मिळण्याच्या अगोदर मी परीक्षेला पाहत होते. त्या परीक्षेत तुम्ही पास झाले, नाव झालं. तुम्ही काय केलं? थोडे घाबरले, केमिकल वापरलं. पण इकडं जे होईल ते पण हेच करायचं. एकदा हा रस्ता धरला तो सोडायचा नाही. आता याला माहिती माझं म्हणजे कसं हे बसा चांगलं निघालं पाहिजे. नाही ते टाका ते टाका म्हणलं याचा मला पूर्ण रिझल्टच पाहिजे. मी दुसरं कसं काहीच पाहिजे? वापरणार. ह्याच्या मराठी जास्त खायला हा. लागतं. बेसल डोस जो पाहिजे होता म्हणजे थोडं ते कमी माहित पडलं नव्हतं नाही. मला, बरोबर आहे ना? हा, ते तुमच्यासारख्याला ते माहित पाहिजे होतं. माहित नव्हतं. हे बघा ना तुम्ही, हे काय झालं? चुकले. कशामुळं? अहो या पानाला पण वजन आहे. केमिकल मध्ये पानाला सुद्धा वजन नाही राहत. नाही. कापसासारखं राहते नुसतं ते. एससीडी मध्ये काय सांगतं? प्युअर वापरा, शिवर रिझल्ट घ्या. तुम्ही भेसळ करणार, आमच्याकडे येऊ नका.